नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून BA प्रथम वर्षाच्या इतिहास विषयाच्या पेपर क्रमांक 3 ज्याचं नाव आहे हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया, प्राचीन भारताचा इतिहास, या पेपरमधील पहिलं प्रकरण पाहणार आहोत. या पूर्वीच्या सेमिस्टरमध्ये म्हणजेच पहिल्या सेमिस्टरमध्ये जो पेपर क्रमांक 1 होता, हा पेपर क्रमांक 1 म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास, त्या पेपरमध्ये आपण प्रामुख्यानं सिंधुपूर्व कालखंडापासून ते जैन बौद्ध कालखंडापर्यंतचा इतिहास पाहिलेला आहे. मुख्यतः यामध्ये सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्ध संस्कृती म्हणजेच संस्कृतीचा इतिहास, या संस्कृतीच्या इतिहासाचा आपण अभ्यास केला. आता या द्वितीय सत्रामध्ये म्हणजेच सेकंड सेमिस्टरमध्ये या प्राचीन भारताच्या इतिहासातील राजकीय इतिहासाचा आढावा आपल्याला घ्यावायचा आहे. राजकीय इतिहास या दृष्टीने की प्राचीन कालखंडामध्ये जे महान साम्राज्य होऊन गेली, या महान साम्राज्याचा इतिहास थोडक्यामध्ये आपल्याला या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये म्हणजेच पेपर क्रमांक 3 मध्ये पाहायचा आहे. प्राचीन भारतातील पहिलं प्रमुख साम्राज्य म्हणून ज्याचा आपण नेहमी उल्लेख पाहतो, वाचतो, ऐकतो, ते साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय. हे मौर्य साम्राज्य नेमकं कसं उदयाला आलं, याचा संस्थापक कोण होता, याची भरभराट कशी झाली आणि मौर्य साम्राज्याचा ह्रास कसा झाला, एकंदरीत थोडक्यामध्ये हा भाग आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे. मौर्य साम्राज्य म्हणजे भारताच्या इतिहासातील पहिलं मोठं साम्राज्य म्हणून या मौर्य साम्राज्याचा उल्लेख केला जातो. यापूर्वी राज्य नव्हती असं नाही. यापूर्वी अनेक राज्य होते, राजवटी होत्या, राज्यकर्ते होते, परंतु ते छोटे छोटे राज्य होते, छोटे छोटे राज्यकर्ते होते जे आपापसामध्ये संघर्षरत असायचे. पहिल्यांदाच एवढं मोठं साम्राज्य भारतीय इतिहासाच्या पटलावरती निर्माण करण्याचे श्रेय मौर्य साम्राज्याला जातं. यापूर्वी एवढा मोठा राज्याचा विस्तार आणि भरभराट अशी गोष्ट पूर्वीच्या राज्यामध्ये नव्हती. म्हणून मौर्य राज्याचा विस्तार, व्याप्ती, भरभराट पाहता खऱ्या अर्थानं प्राचीन भारतातील पहिलं साम्राज्य म्हणून या मौर्य साम्राज्याकडं पाहावं लागतं. अशा या मौर्य साम्राज्याचा थोडक्यामध्ये इतिहास आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून घ्यावायचा आहे. या मौर्य साम्राज्यामध्ये किंवा मौर्य घराण्यामध्ये प्रामुख्यानं चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक, जो या चंद्रगुप्त मौर्याचा नातू होता, या दोन प्रमुख राज्यकर्त्यांची कारकीर्द आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून पाहायची आहे.
चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच या मौर्य साम्राज्याचा संस्थापक आणि महान सम्राट, महान शासक म्हणून चंद्रगुप्त मौर्याचा उल्लेख केला जातो. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं मौर्य घराण्याचा उदय म्हणजे वैभवशाली व अत्यंत महत्त्वपूर्ण घटना म्हणून ओळखला जातो. प्राचीन भारताच्या सुसंगत राजकीय इतिहासाचा आरंभ मौर्य काळापासून झालेला आहे. मौर्यपूर्व कालखंडामध्ये अनेक छोटी राज्ये अस्तित्वात होती. तसेच महाजनपदे किंवा महाजन सत्ता ज्याला आपण म्हणू यांची राज्य होती. त्याबरोबरच परकीय आक्रमकांच्या स्वारीही भारतावरती होत होत्या. परंतु मौर्य काळामध्ये सुव्यवस्थित अशी राज्य व्यवस्था, लष्कर व्यवस्था ही निर्माण करून मौर्यांनी भारतामध्ये खऱ्या अर्थाने शांतता आणि स्थिरता निर्माण केली. मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने एकछत्री अंमल सुरू केल्यामुळे एक प्रकारचं वैभव प्राप्त झाला आणि भारतीय इतिहासातील एका नवीन पर्वाचा आरंभ झाला. या काळामध्ये केवळ राजकीय स्थिरताच प्रस्थापित झाली असं नाही, तर भारतीय धर्म आणि संस्कृतीचा भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही प्रसार घडून आला. त्याचबरोबर चंद्रगुप्त मौर्याने उत्कृष्ट अशा प्रशासनाचा पाया घालून राज्यकारभारामध्ये सुव्यवस्था आणि सुसूत्रता निर्माण केलेली होती. तर मौर्य सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माच्या माध्यमातून एक नवीन सांस्कृतिक वलय भारताला प्राप्त करून दिलं आणि म्हणूनच मौर्य घराण्याचं हे ऐतिहासिक योगदान अतिशय महत्त्वपूर्ण समजलं जातं. या अशा मौर्य कालखंडाविषयी माहिती घेण्यासाठी विविध साधनांचा आपल्याला उपयोग करून घ्यावा लागतो. विशेषतः चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये किंवा या कालखंडाविषयी माहिती देणारे अनेक महत्त्वपूर्ण साधनं उपलब्ध झालेली आहेत. या साधनांच्या आधारे चंद्रगुप्त मौर्याचा इतिहास आपल्याला जाणून घेता येतो. मौर्य घराण्याविषयी आणि चंद्रगुप्ताविषयी अभ्यास करण्यासाठी विपुल अशी साधनं उपलब्ध झालेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं मॅगिस्थेनिस या ग्रीक इतिहासकाराने लिहिलेला इंडिका नावाचा ग्रंथ हा चंद्रगुप्ताच्या राज्यव्यवस्थेविषयी सविस्तर वर्णन आपल्याला देतो. त्याचबरोबर इंडिका ग्रंथामध्ये पाटलिपुत्र या राजधानीचे सविस्तर वर्णन आलेलं आहे. कारण मेगास्थेनिस हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी दीर्घकाळ राहिलेला होता. त्याचबरोबर कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथाच्या माध्यमातून तत्कालीन भारतीय राजनीतीचे दर्शन घडवणारा एक आरसाच म्हणून या अर्थशास्त्राकडे पाहिले जातं. अशा प्रकारचा ग्रंथ या कौटिल्याने लिहिला. कौटिल्य म्हणजेच आर्य चाणक्य हा चंद्रगुप्ताचा मार्गदर्शक. त्याचबरोबर मौर्य सत्तेच्या स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा उचलणारा
म्हणून या कौटिल्याकडे किंवा या आर्य चाणक्याकडे पाहिलं जातं. त्याचा हा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ भारतीय राजनीतीचं महत्त्वपूर्ण दर्शन घडवतो. या ग्रंथाचं नाव अर्थशास्त्र जरी असलं तरी परंतु राजनीतीवर भाष्य करणारा हा ग्रंथ आहे. म्हणूनच त्याच्या ग्रंथाची तुलना मॅकियावेलीच्या द प्रिन्स या ग्रंथाबरोबर केली जाते. त्याचबरोबर प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी जे लिखित साधनं आहेत त्या लिखित साधनापैकी जे पुराणे आहेत 18 पुराणे, या 18 पुराणापैकी वायू पुराण नावाच्या पुराण ग्रंथामध्ये मौर्य घराण्याची वंशावळी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर चंद्रगुप्त मौर्याच्या संदर्भात या पुराणामध्ये सविस्तर विवेचन करण्यात आलेलं आहे. तसेच विशाखादत्ताचा मुद्रा राक्षस हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो आणि या ग्रंथामध्ये चंद्रगुप्ताचं प्रारंभिक जीवन वर्णन करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तसेच कालिदासाचा मालविकाग्निमित्र या ग्रंथातून सम्राट अशोकानंतरच्या राजकीय परिस्थितीचं वर्णन देण्यात आलेलं आहे. जैन आणि बौद्ध वाङ्मयामध्ये मौर्य घराण्याचा आढावा घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मौर्य कालखंडामध्ये भारतीय कलेचा पाया घातला म्हणून अशोकाच्या काळातील विविध शिलालेख, स्तूप, चैत्य, विहार हे सुद्धा या मौर्य घराण्याच्या वैभवाची साक्ष देताना दिसतात. अशा पद्धतीचे अनेक लिखित अलिखित साधने, या साधनांच्या आधारे आपल्याला मौर्य घराण्याचा इतिहास जाणून घेता येतो. चंद्रगुप्त मौर्य याने तत्कालीन नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद याचा पराभव करून मौर्य साम्राज्याचा पाया घातला आणि या कार्यामध्ये महान राजनीतिज्ञ कौटिल्य यांनाच आर्य चाणक्य, काही ठिकाणी याचा उल्लेख विष्णुगुप्त असं सुद्धा करण्यात आलेला आहे. या कौटिल्याचा महत्त्वपूर्ण वाटा या मौर्य घराण्याच्या स्थापनेमध्ये असलेला दिसून येतो. त्याच्या मदतीने अशा पद्धतीने चंद्रगुप्त मौर्याने एक बलाढ्य साम्राज्य भारतामध्ये निर्माण केलं. अशा या चंद्रगुप्त मौर्याचं चरित्र पाहणं तितकंच संयुक्तिक ठरतं. मौर्य घराण्याच्या पूर्व इतिहासाबाबत वेगवेगळ्या इतिहासकारांमध्ये अनेक मतभेद असलेले दिसून येतात. जैन वाङ्मयानुसार मौर्य घराण्याचं वर्णन आणि बौद्ध वाङ्मयानुसार आलेलं वर्णन यामध्ये बरीचशी विसंगती आपल्याला दिसते. त्याचबरोबर चंद्रगुप्त मौर्य हा क्षत्रिय कुळातील होता किंवा हिन कुळातील होता याबाबतही अनेक इतिहासकारांमध्ये मतभेद असलेले दिसून येतात. एकंदरीत मौर्य घराण्यातील चंद्रगुप्त मौर्याच्या या वंशाच्या संदर्भामध्ये काही निष्कर्ष श्री बाळशास्त्री हरदास यांनी आर्य चाणक्य नावाच्या ग्रंथामध्ये काढलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानुसार ग्रीक साहित्य, पुराण साहित्य, बौद्ध साहित्य, बौद्ध वाङ्मय, जैन वाङ्मय यांची नंदवंश हा हीन असून
त्याचा मूळ पुरुष शिशुनाग वंशातील काकवर्णी राजांच्या राणीची व्यभिचारी संतती होय, असं त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर कौटिल्याचा अर्थशास्त्र व ग्रीक साहित्यानुसार चंद्रगुप्त मौर्य हा क्षत्रिय वंशाचा असला पाहिजे असे अनुमान काढण्यात आलेलं आहे. पुराण साहित्यामध्ये नंदवंशाचा शूद्रवंश म्हणून निर्देश करण्यात आला आहे, परंतु चंद्रगुप्ताच्या संबंधात तसं काहीही म्हटलं गेलेलं नाही. जैन आणि बौद्ध साहित्य चंद्रगुप्त मौर्याचा क्षत्रिय म्हणून स्पष्ट उल्लेख करतात. तसेच त्याच्या वंशाला शाक्यवंश व त्याचे कुळ, त्याचे वृत्त याची माहिती जैन आणि बौद्ध साहित्यामधून आलेली दिसून येते. या साहित्यातील निर्देशानुसार चंद्रगुप्त मौर्य हा क्षत्रिय वंशीय होता, हे त्यांनी स्पष्ट केलेलं दिसून येतं. एकंदरीत या विवेचनावरून आपल्या असं लक्षात येतं की वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून वेगवेगळे विचार या मौर्य घराण्याविषयी किंवा चंद्रगुप्त मौर्याच्या उत्पत्तीविषयी किंवा त्याच्या चरित्राविषयी असलेले आपल्याला दिसून येतात. आणखी एक महत्त्वपूर्ण विचार पुढे आलेला आहे, तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या कुळाचं चिन्ह हे मोर होतं आणि म्हणून त्याचे पूर्वज हे मयूरवंशीय होते, म्हणजे मयूरपालक होते आणि म्हणून त्याच्या वंशाला मौर्य असं नाव पडलं गेलं, असंही मत मांडलं गेलं. तर काही ठिकाणी विशेषतः विशाखादत्ताच्या मदर राक्षसमध्ये धनानंदाच्या मुरा नावाच्या दासीपासून चंद्रगुप्ताचा जन्म झाला, म्हणून त्याला हिनकुलीन असं या मुद्रा राक्षसच्या माध्यमातून म्हटलं गेलेलं आहे. हा वादविवाद थोडासा बाजूला ठेवून विचार केला असता काही गोष्टी समोर येतात, काही गोष्टी लक्षात येतात आणि त्यानुसार असं लक्षात येतं की चंद्रगुप्त मौर्य हा क्षत्रिय कुळातील शाक्यवंशीय राज्यकर्ता होता आणि या चंद्रगुप्त मौर्याने बलाढ्य राज्याची निर्मिती केली आणि त्याचे रूपांतर पुढे मौर्य साम्राज्यामध्ये झाले असे म्हणता येईल.